राम समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। 21 समासी दासबोध अर्थात जुना दासबोध याची प्रस्तावना आपण वाचतोय। काल भाग 3 पर्यंत झाले प्रस्तावनेतले, 3 दिवस झालेत। आज भाग 4 वाचूया। काल आपण इथपर्यंत आलो की समर्थांनी म्हटले की शिष्या शब्द ज्ञान सोडी श्रीराम ऐसी दूर जोडी मग रामची हा तडा तोडी करील तुझी या भेदाची। तर आता ही कशी काय तडातोडी राम करतोय ते आपल्याला आता बघायचं आहे। साधक समाजात भगवंताच्या नामाच्या महात्म्याचा स्वीकार सर्वांनी केला आहे। जर साधक योग्य रीतीने ही साधना करू शकला तर एकमात्र या नामसाधनेच्या प्रभावानं तो परमसिद्धीची प्राप्ती करू शकतो। वैदिक संप्रदायाप्रमाणेच वैष्णव, शाक्त, ईसाई, सुफी आणि एवढेच नव्हे तर बौद्ध, जैन इत्यादी सर्व संप्रदायांमध्ये कोणत्या ना कोणत्या रूपानं नामसाधनेनं साधकाचा उत्कर्ष होतो ही गोष्ट मान्य केली आहे। वाच्य आणि वाचक यांच्यामध्ये जो स्वाभाविक संबंध असतो त्या सत्याची प्राप्ती म्हणजे नामस्मरणाच्या द्वारा परमेश्वराची प्राप्ती नामसाधक अत्यंत सहजपणे करू शकतो। कारण जर साधकानं उत्तम रीतीनं अर्थात सद्गुरूंनी कथन केलेल्या पद्धतीप्रमाणे नामस्मरण करून ईश्वराला हाक मारली तर नामीचे म्हणजे ईश्वराचे तो आकर्षण करू शकतो व त्याचे सान्निध्य त्याला सहज प्राप्त होऊ शकते। मात्र साधकाने नामाभास आणि नामापराधाचा त्याग करून नामस्मरण करणे आवश्यक असते। जरी सर्वसाधारणपणे सर्व नाम ही आकाश हा ज्याचा गुण आहे अशा शब्दाच्या रूपात प्रतीत होत असली तरी संस्कारयुक्त नाम अर्थात शोधित नाम हे जागृत शक्ती स्वरूपात विद्यमान असते। या सजीव शक्तीच्या अर्थात जागृत कुंडलिनी शक्तीच्या तुलनेमध्ये सर्व प्राकृत शक्ती अगदी नगण्य असतात। साधकाला जर सद्गुरूंकडून नाम मिळाले, श्री सद्गुरूंकडून नाम मिळाले असेल तर श्री गुरुशक्तीच्या प्रभावामुळे नामाचा संस्कार आपला आपणच होतो। असे नसेल म्हणजे साधकानं स्वतःच्या आवडीनं एखादं नाम निवडून ते घेण्यास सुरुवात केली तर त्या साधकाची श्रद्धा किंवा विश्वास, एकांतिकता, नियमित अभ्यास आणि निष्ठा यामुळे क्रमशः नामाची शक्ती साधकाच्या ठिकाणी साठत राहते। त्याकरता जर दुर्भाग्यामुळे एखाद्याला श्री सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली नाही तर त्याने आपल्या रुचीनुसार अंतरात्म्याबद्दल प्रेम जागृत होईल असे एखादे श्री भगवंताचे नाम निवडून त्याचा निरंतर अभ्यास करणे हेच उचित आहे। आपल्याला श्री सद्गुरूंपासून नाम मिळाले नाही असा विचार करीत विनाकारण वेळ घालविणे योग्य नाही। अशा प्रकारे वेळ आली की नामसाधनेचे फळ साधकाला प्रत्यक्ष प्राप्त होतं। अर्थात निरंतर दीर्घकालपर्यंत आणि श्रद्धेनं नामजप केला तर विश्वगुरू प्रसन्न होऊन साधकाच्या जवळ येऊन स्वतःला प्रकट करतात। श्री ध्रुवानं कमलदल विलोचन हरी असे म्हणून श्री भगवंताला इतक्या व्याकुळतेनं व्याकुळ भावानं हाक मारली होती की अशा प्रकारे हाक मारतात। श्री भगवंताच्या प्रेरणेनं श्री नारद महर्षी पथप्रदर्शक श्री गुरूंच्या रूपात प्रगट झाले। त्यांना श्री गुरुप्राप्ती झाल्यानंतर श्री गुरुमंत्राची प्राप्ती झाली। ज्यावेळी नामसाधक या प्रकारे संयमानं निष्ठेनं नामसाधना करतात त्यावेळी ही नामसाधना करता करता त्यांना श्री सद्गुरूंची प्राप्ती होते। कारण की साधकाच्या हृदयाची एकांतिक व्याकुळता कधीही व्यर्थ जात नाही। श्री गुरु प्राप्तीनंतर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राची साधना चालत राहते। मंत्र साधना ही अत्यंत गुप्त साधना आहे।
ती अत्यंत गुप्त असल्यामुळे ती बाहेर प्रगट करणे योग्य नाही, परंतु नामसाधनेत मात्र कसलीच गुप्तता असत नाही. ही नामसाधना देणारे श्री गुरु हे एखादे मानव देहधारी पुरुष असू शकतात किंवा सिद्ध देहधारी अथवा दिव्य देह संपन्न एखादे महापुरुष असू शकतात. आधाररूप देह हा जरी कोणत्याही प्रकारचा असला तरी श्री गुरुतत्व एक आहे, अभिन्न आहे. श्री गुरु शिष्याची योग्यता आणि अधिकार पाहून त्याला योग्य असा मंत्र देतात. श्री गुरु शिष्याची योग्यता आणि अधिकार पाहून त्याला योग्य असा मंत्र देतात. रोगाचे निदान केल्याशिवाय ज्याप्रमाणे योग्य अशा औषधोपचाराची उपाययोजना करता येत नाही, त्याप्रमाणे शिष्याच्या आंतर्बाह्य प्रकृतीचे परीक्षण केल्याशिवाय त्याला योग्य आणि अनुरूप अशा मंत्रशक्तीची व्यवस्था करणे शक्य होत नाही. शिष्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा त्रिविध देहाच्या अध्यासातून मुक्त करून त्याला आपल्या स्वस्वरूपात पुन्हा प्रतिष्ठित करणे हेच श्री सद्गुरूंचे कार्य असते. याकरिता ज्या शिष्याला अज्ञान निवृत्ती करता जो मार्ग सर्वात अधिक उपयुक्त असतो, त्या मार्गाचीच श्री गुरु त्याच्याकरता व्यवस्था करतात. मंत्रसाधना केल्यामुळे शिष्याची क्रमशः भूतशुद्धी आणि चित्तशुद्धी होते. शिष्याचे स्वरूप किंवा स्वभाव ज्या एका आवरणानं झाकलेला असतो ते माईक अथवा बहिरंग भावाचे आवरण असते. स्थूलापासून कारणापर्यंत सर्व भाव माईक असल्याने बहिरंगच आहेत. जीव या बहिरंग भावांनी किंवा आवरणांनी झाकला गेल्यामुळे आपल्याला विसरून गेलाय, अर्थात तो आत्मविस्मृत झालाय. जीवानं ही मंत्रसाधना केली की अज्ञानापासून उत्पन्न झालेली आत्मविस्मृती मिटून जाते. त्यावेळी मंत्रसिद्ध साधकाचा आपला भाव अर्थात स्वभाव जागृत होतो. जोपर्यंत स्वभाव जागृत होत नाही तोपर्यंत मंत्रमूलक बहिरंग साधना करणे अगदी अपरिहार्य आहे. ज्यावेळी भावाचा उन्मेष अर्थात जागृती किंवा प्रकटीकरण होईल त्यावेळी मंत्रसाधना समाप्त झाली आणि बाह्य गुरु किंवा शास्त्राचे आता काही प्रयोजन राहिले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे साधनानंतर भजनाची संधी किंवा वेळ उत्पन्न होतो. स्वभाव किंवा स्वतःचा आपला भाव उदयाला आला की त्याच्याबरोबरच भजनाची योग्यता उत्पन्न होते. कोणाचा स्वतःचा भाव कोणता आहे हे बाहेरून कोणीही सांगू शकत नाही आणि बहिरंग दृष्टीने साधक यासंबंधी स्वतःही काही सांगू शकत नाही. ही गोष्ट मंत्रसाधनेमुळे बाह्य आवरण दूर झाले की आतून आपण प्रगट होते. याचेच नाव भावसाधना. नामापासून मंत्र आणि मंत्रापासून भाव उत्पन्न होतो. भाव ही शुद्ध सत्वरूपी चित्ताची एक वृत्ती आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या स्वरूपाशी अभिन्न असते, कारण की हाच स्वभाव आहे. काही जणांच्या हृदयात भाव हा बीजरूपानं स्थित असतो. आवरण दूर झाल्यावर तो आपणच प्रगट होतो. काहींच्या बाबतीत भावुक महापुरुषांनी किंवा परमकारणिक अशा श्री भगवंतांनी स्वतः त्यांना अनुग्रह दिल्यामुळे त्याचे फळ म्हणून हा भाव उत्पन्न होतो. ज्या देहामध्ये भाव आपणच प्रगट होतो ते सर्व भावदेह असतात. ज्ञानदेह प्राप्त झाल्याशिवाय ज्याप्रमाणे ज्ञानाची चर्चा योग्य रीतीने होऊ शकत नाही, त्याप्रमाणे भावदेहाशिवाय भावुक साधकाची भजन प्रणाली ही अपूर्ण राहते. ज्या साधकाचा भावदेह ज्या प्रकारचा असतो त्याच्याजवळ श्री परमात्माही निश्चितपणे त्या आकारातच प्रकाशित अर्थात प्रगट होतो. मंत्रसिद्धीनंतर भावदेहाची प्राप्ती झाली तरच मंत्रसिद्धी फलदायी झाली हे लक्षात घेतले पाहिजे. मनुष्याच्या प्राकृत पंचभौतिक देहामध्ये आणि एवढेच नव्हे तर सर्व देहामध्ये भावदेह हा विद्यमान असतो. अशा प्रकारे भावदेहाचा विकास होणे ही श्री गुरुकृपेची पराकाष्ठा, हे लक्षात घेतले पाहिजे. जर स्वाभाविक नियमानुसार या भावदेहाचा विकास झाला नाही तर भावनेच्या द्वारा कृत्रिम भावानं त्याची कल्पना केली पाहिजे. कल्पित भावनामय देहाच्या द्वारा भावराज्याची साधना करता येते, मात्र ही कृत्रिम साधना आहे. यापूर्वी कथन केलेल्या मंत्रसाधनेच्या प्रभावाने भावदेहाची प्राप्ती झाल्यावर भावनामय कल्पित देहाची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारे
भावदेहाची प्राप्ती झाल्यावर साधक आपल्या भावदेहाबद्दल अभिमान धारण करून भावाच्या स्वाभाविक क्रमानुसार भजन मार्गावर अग्रेसर होतात. असे झाले तरी वास्तविक भजन ही खूपच दूरची गोष्ट आहे. कारण की आराध्य देवतेची अर्थात निजजनाची म्हणजे ईश्वराची किंवा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय स्वाभाविक भजन होणे कसे बरं शक्य आहे. आपल्या इष्टदेवतेची भावनेनं कल्पना करता येते ही गोष्ट खरी आहे आणि साधकांनी व सिद्ध महात्म्यांनी असे केलेही आहे. परंतु स्वभावाच्या सरळ मार्गावरून चालणे शक्य झाले तर कृत्रिमतेची आवश्यकता राहतच नाही. भावाच्या बरोबर आश्रय आणि विषय या दोन्ही गोष्टींचा संबंध असतो. भावोदयाबरोबर आश्रयतत्व प्रगट होते. अर्थात ज्यावेळी भावुक आपल्या नित्य भावदेहात जागा होतो त्यावेळी त्या भावदेहाबरोबर इंद्रियांच्या घराचा किंवा राज्याचाही प्रकाश उत्पन्न होतो. कारण की भावाच्या आश्रयरूपी देहाच्या प्रकाशाबरोबरच त्या देहाचे स्वाभाविक आवरणही प्रकाशित होते. हा मूळतत्वाचा एक अंश आहे. परंतु या स्थितीतही भावुकाला आपल्या जनाचा म्हणजे भावाचा विषय प्रकाशित होत नाही. त्यावेळी भावुक आकांक्षायुक्त हृदयानं एकाकीपणं दुसऱ्याची प्रतीक्षा करीत त्याच्या वाटेकडे डोळे लावून पाहत असतो. फुलामध्ये मध नसला म्हणजे ज्याप्रमाणे भुंगा त्या फुलाकडे आकर्षित होत नाही त्याप्रमाणेच साधकाच्या हृदयातील भावकलिका जोपर्यंत प्रेमपुष्प रूपात परिणाम होत नाही तोपर्यंत श्री नंदनंदन देवता प्रकाशित होत नाही. ज्यावेळी हे घडते त्यावेळी भावुक प्रेमी भक्ताच्या रूपात परिणत झालेला असतो आणि त्याची इष्टदेवता आपल्या भक्ताच्या प्रेमामुळे त्याच्या हृदयात प्रगट झालेली असते. त्यावेळी साधकाच्या भावरूप भाजनानं प्रेमरूप भजनात रूपांतर होते. या भजनाचे फळ म्हणून भक्त आणि इष्टदेवता या दोघांमध्ये द्रवभाव उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे दोन सोन्याचे अलंकार भट्टीत घातल्यावर वितळून एकरस व एकरूप होतात त्याप्रमाणे भक्त आणि इष्टदेवता हे भक्ताच्या प्रेमसाधनेमुळे वितळून एकरस स्वरूपयुक्त स्थिती प्राप्त करतात. रसो वै सहा असे म्हणून श्रुतीने ज्या रसब्रह्माचे वर्णन केले तोच हा रस होय. या एका रसातच अनंत रस समाविष्ट असतात. या एका आनंदातच अनंत आनंदाचा शेवट होत असतो. नामसाधक मंत्र, भाव आणि प्रेम यांच्याद्वारा उपरोक्त अखंड रसस्वरूप असलेल्या अशा दिव्य अवस्थेला पोचतो. त्यावेळी रसमय अशा नित्यलीलेची त्याची द्वारे मोकळी होतात. त्यामुळे तो आपल्याला प्राप्त झालेल्या अखंड रसामध्येच अनंत रसांचा अनंत प्रकाराने आस्वाद घेत धन्य होतो. वैष्णव लोक असे म्हणतात की ब्रह्मानंदापेक्षा हा लीलारस अनंत गुणांनी श्रेष्ठ आहे. नामसाधनेमुळेच या अचिंत्य रासमंडलात प्रवेश करण्याची योग्यता आणि अधिकार उत्पन्न होतो. हेच नामसाधनेचे सर्वश्रेष्ठ फळ आहे. येथपर्यंत आपण श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी 21 समासी या प्रकरण ग्रंथात श्रीरामाचे नामस्मरण हेच सार कसे आहे, अखंड नामस्मरणाचे आणि स्मृतीचे रहस्य काय आहे आणि नामसाधनाचे महात्म्य त्याचे फळ कोणते मिळते या सर्व गोष्टी साररूपानं कथन केले आहेत. त्यांच्या रहस्याचा भेद करून त्यांचे सांगोपांग विवेचन केले. या सर्वांचे अपूर्व सार व रहस्य जपसूत्रम या 6 खंडामध्ये श्री स्वामी प्रत्यगात्मानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या 3य खंडाचा गोपीनाथ कविराज यांनी जी भूमिका लिहिली आहे त्यात पुढील प्रमाणे कथन केले. श्री समर्थांनी श्रीरामनामाच्या जपाचे व अपूर्व सूत्र व त्याच्या सर्व कक्षा या ग्रंथात प्रगट केल्या आहेत. त्याचे साररूप रहस्य या विवेचनानं हस्तंगत होईल. ते असे म्हणतात की जपसाधना ही अध्यात्मसाधन विज्ञानात अत्यंत सुपरिचित अशी
साधना असूनही या साधनेचे रहस्य सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अत्यंत गूढ आहे, दुर्भेद्य व एक कोडेच होऊन बसले. वैदिक, पौराणिक, स्मार्त, तांत्रिक, बौद्ध, जैन इत्यादी सर्व संप्रदायांच्या साधनामध्ये जपाचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता अगदी मुक्तकंठानं गायली आहे. सुफी साधक आणि फकीरांमध्ये आणि ख्रिश्चन कॅथलिक संप्रदायातील भक्तांमध्ये जपसाधनेची प्रथा अत्यंत प्राचीन कालापासून प्रचलित आहे. योग्यांनी तर जपाचा महिमा वारंवार कथन केला आहे. त्यासंबंधी ते असे म्हणतात की जपयोग हा क्रियायोगांतर्गत स्वाध्यायाचाच एक विशेष असा प्रकार आहे. जर सम्यक भावानं जपसाधनेचे यथाशास्त्र अनुष्ठान केले तर याचे फल म्हणून परमात्म्याचा प्रकाश आणि इष्टदेवतेचा साक्षात्कार होतो. एवढेच नव्हे तर इतरही अनेक अनुषंगिक फलांचीही प्राप्ती होते. ज्या नादानुसंधानाचा महिमा हठयोगी, राजयोगी, मंत्रयोगी आणि लययोगी एकमुखानं सांगत असतात, हे नादानुसंधान म्हणजे जपाच्या एका विशिष्ट अवस्थेचे दुसरे नावच आहे. प्राचीन शाब्दिक गणांनी अर्थात शास्त्रकारांनी या जपसाधनेचे वाघयोग म्हणून वर्णन केले आणि इयही मोक्षमाणानाम जिव्हा राजपद्धतीही. या न्यायानं मुमुक्षु लोकांकरता हाच एकमात्र सरळ राजमार्ग असल्याकारणानं शास्त्रकारांनी या जपयोगाचा साधनमार्ग सर्वोपयोगी आहे हे स्वीकृत केले. मध्ययुगातील संतगण सुरत शब्दयोग नावाच्या ज्या योगपंथाचे अनुसरण करीत असतात तो वाघयोगाचाच फक्त दुसरा प्रकार आहे. सर्व साधकांना योगाची कठीण प्रक्रिया, यज्ञाचे गुंतागुंतीचे विधान, ज्ञानमार्गाची विचारप्रचूर गंभीर भावना आणि भावभक्तीचा रसमय उल्हास या सर्व गोष्टी सहज साध्य आणि सुलभ असत नाहीत. मात्र जपयोग हा सर्व लोकांना अल्प प्रयत्नानं साध्य करता येण्यासारखा असतो. त्याचप्रमाणे जर जपसाधना उत्तम रीतीनं करणं शक्य झालं तर त्यापासून कर्म, ज्ञान, भक्ती, योग इत्यादी सर्व साधनांचे फल अत्यंत सहजतेने प्राप्त होते. केवळ इतकेच नाही तर जपसाधनेमुळे अत्यंत विशेष भावानं पूर्णतेची प्राप्ती आणि सर्व विषयांचा त्याग किंवा शांती अर्थात इंद्रियजय म्हणजेच ब्रह्माचा महान आणि परमरूप नादाश्रय जप करणाऱ्या साधकाला जितक्या सुगमतेनं, सरळपणे व सहजतेने साध्य होतो तितका अन्य मार्गाने जाणाऱ्या इतर कोणत्याही साधकाला प्राप्त होत नाही. कोणत्याही साधकाला प्राप्त होत नाही. शास्त्रामध्ये असे सांगितले की शब्दब्रह्मात निष्णात झाल्यावर आत्ता एक भाग पूर्ण झाला आहे या पुस्तकातला, पण आपण छोट्या छोट्या क्लिप केलेल्या आहेत म्हणून आपले 3 भाग. तर शास्त्रामध्ये असे सांगितले की शब्दब्रह्मात निष्णात झाल्यावर साधकाला परब्रह्माची प्राप्ती होते. जर शब्दातीत परमपदाचा साक्षात्कार करून घ्यावयाचा असेल तर शब्दाचा आश्रय घेऊनच शब्दराज्याचा भेद करावा लागतो. संपूर्ण विश्व हे शब्दापासून उत्पन्न होते आणि ते शब्दाने धारण केले जाते. शब्देष्व आश्रिता शक्तीर विश्वस्यास्य निबंधनी वागेव विश्वभुवनाने जज्ञे वाचईत सर्वसंभूत यच्च मर्त्यम इत्यादी शास्त्रवचनावरून हे लक्षात येतं की शब्दच जगताच्या सृष्टीचे मूळ कारण आहे. जर सृष्टीच्या बाहेर जावयाचे असेल तरच शब्दच एकमात्र आलंबन किंवा साधन आहे. याकरता जपसाधनेत शब्दाला पकडून शब्दातीत परब्रह्मपदात जाण्यासाठी उपदेश केला आहे. शास्त्रामध्ये वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा अशा 4 प्रकारच्या वाणी आहेत म्हणून सांगितले.
वैखरी वाणी ही शब्दाच्या शेवटच्या पातळीवर असते हे प्रसिद्ध आहे. या वाणीला पकडून क्रमाक्रमानं परावाणीपर्यंत पोहोचणे आणि शेवटी ही वाणी ही ओलांडून पलीकडे जाणे आवश्यक असते. वैखरी वाणी ही सर्व स्थूल विश्वात आणि स्थूल देहामध्ये अनंत प्रकारानं त्या त्या स्थानानुसार काम करीत असते. वैखरी विश्वविग्रह असे म्हटलेले आहे. जर साधक वैखरी वाणी ओलांडून पलीकडे जाऊ शकला नाही तर मनुष्य बहिर्मुख वृत्ती कायमची दूर करून आंतरवृत्तीचा आश्रय प्राप्त करू शकत नाही. आत्मा हा स्वरूपतः पूर्ण प्रकाशात्मक परमेश्वर रूप स्वतंत्र आणि भोगता असूनही स्वेच्छापूर्वक जीवभाव ग्रहण करताना आपले स्वातंत्र्य आणि भोक्तृभाव देऊन टाकतो. अर्थात आत्मा जीवरूपाने परतंत्र होतो व तो आपले राजेपण किंवा आपणच आपल्यात रममाण होण्याचे सामर्थ्य गमावतो. आत्म्यामध्ये सर्व सृष्टीचा अभेदभावानं समन्वय असतो. त्यामुळे आत्म्याचा पूर्ण अहंभाव स्वतः सिद्ध आहे. स्वपासून हपर्यंत अपासून हपर्यंत सर्व वर्ग किंवा कला या एक दुसऱ्याच्या आणि आत्म्याच्या बरोबर अभिन्न रूपानं अखंड स्फुरित होणे हीच आत्म्याची पूर्णाहंता आहे. चैतन्य, विमर्श, स्वातंत्र्य किंवा ऐश्वर्य हे आत्म्याचेच दुसरे नाव आहे. सर्व अकारादी वर्णाच्या वाच्य असलेल्या अनुत्तरादी विमर्शात्मक आत्म्याच्या स्वतःच्या विमर्शाचं स्वरूपभूत आत्म्याचे रूप असते. ज्यावेळी आत्म्याची अखंड स्थिती असते त्यावेळी हे सर्व वर्ण एका दृष्टीनं अभिन्नपणे प्रकाशित होत असतात. परंतु त्यावेळी जे आत्म्याच्या इच्छेनं सृष्टोन्मुख होतात त्यावेळी ते आत्म्याशी स्वरूपाश्रित निजामर्षाच्या लेशमात्र रूपामध्ये अनुत्तरादी वाचक रूपानं पूर्वी कथन केल्याप्रमाणे अकारादी वर्ण म्हणून उत्पन्न होतात. अद्वैत स्थितीमध्ये ज्या कला अभिन्न भावाने आंतरशब्द किंवा स्वभावाच्या रूपात विद्यमान असतात ते स्वरूपामध्ये अक्षुण्ण राहूनही सृष्टीच्या उन्मेष दर्शनमध्ये अर्थात प्रगटीकरणाच्या दशेमध्ये जणू काही अंशतः विभक्त रूपाने क्रमाक्रमाने ब्राह्मी प्रभृती अष्टवर्ग शक्तीच्या आणि प्रभृती 50 रुद्र शक्तीच्या रूपात आविर्भूत होतात. अकारादी वर्ण आत्म्याशी निजविमर्श रूप आणि अभिन्न असले तरीही अज्ञान अवस्थेत स्वतःच्या आत्म्यापासून भिन्न रूपाने प्रतीत होतात. यामुळे त्यांना कला किंवा अंश असे नाव दिले जाते. हीच मातृका शक्ती होय. या मातृका शक्तीच्या द्वारा आत्म्याचे स्वतःचे ऐश्वर्य किंवा वैभव श्रीमद आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या श्री दक्षिणामूर्ती स्तोत्रात महाविभूती म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे जणू काही नाहीसे होते. कला ही आत्मस्वरूपापासून उद्भूत होऊन आत्म्याच्या ऐक्यभावाला झाकून ठेवते. त्यावेळी शिवरूपी आत्मा जीव किंवा पशुरूपात आविर्भूत होतो. हाच आत्म्याचा स्वरूप संकोच किंवा अणुभावाची प्राप्ती असते. या स्थितीत हा अणुरूपी प्रमाता पूर्वी वर्णन केलेल्या अष्टवर्गीय ब्राह्मी आदिशक्ती, अकारादी रुद्रशक्ती आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या पद, वाक्य इत्यादींनी युक्त असलेल्या असंख्य क्षुद्र शक्तीच्या हाताचे खेळणे बनतो. मातृका शक्ती अणुजीवाच्या प्रत्येक संवेदनेमध्येही
अंतपरामर्शनाच्या द्वारा स्थूल सूक्ष्मपणे शब्दांचा वेध करतात आणि वर्ग वर्गी प्रभृती देवतागणांच्या अधिष्ठानाच्या द्वारा चित्तामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, राग, द्वेष इत्यादी भाव किंवा वृत्ती उत्पन्न करतात. अशा प्रकारे आत्म्याचे असंकुचित स्वातंत्र्य भय चिद्घन रूप झाकून जाते आणि देहात्मभाव, पारतंत्र्य आणि पाशबंधन याची सुरुवात होते. मातृका शक्तीचा लयविक्षेपकारक प्रभाव वैखरी वाणीत अत्यंत प्रगट आणि विकसित रूपात दिसून येतो. चैतन्य शक्तीच्या उन्मेषाच्या अभावामुळे मनुष्य वैखरी भूमीतच अडकून पडतो. त्यामुळे वैखरीला ओलांडून तो मध्यमेमध्ये प्रवेश करू शकत नाही. वैखरी वाणीचे कार्यक्षेत्र स्थूल असले तरीही तिचा प्रभाव अशुद्ध मनोमय स्तरावर, सूक्ष्मभूतावर व लिंग शरीरावरही पडत असतो. कालाचे जे चक्र सतत चालू असते त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म भावाचा उदय आणि अस्त होतच असतो. एक वेळेला स्थूलापासून सूक्ष्माकडे गती होते व त्यानंतर पुन्हा सूक्ष्मापासून स्थूलाकडे आगमन होते. असे झाले की मग स्थूलापासून सूक्ष्माकडे गती होते आणि त्यानंतर पुन्हा सूक्ष्मापासून स्थूलाकडे गमन होते. त्यानंतर स्थूलापासून पुन्हा सूक्ष्माकडे धारा वाहू लागते. अशा प्रकारे स्थूल आणि सूक्ष्माचे आवर्तन किंवा चक्र सतत होत राहते. जागृत, स्वप्न, सुषुप्ती यांचे आवर्तन हे महाआवर्तनाचा केवळ एकदिशीय भाग मात्र आहे. अशा प्रकारे गतीच्या आवर्तनाचा हा भाव हाच वैखरी भूमीचे वैशिष्ट्य आहे. मलिन वासनेमुळे गतीची वक्रता संपन्न होते. त्यामुळे निम्न भूमीत आवर्तन होणे स्वाभाविक आहे. या गतीपासून सुटका करून अखंडता प्राप्त करण्याचा एकमात्र उपाय म्हणजे गुप्त मार्गाचे अर्थात सुषुम्ना मार्गाचे अवलंबन करून सरळ गतीच्या साह्यतेने ऊर्ध्व दिशेने क्रमिक आरोहण करणे हाच होय. मध्यमेच्या क्षेत्रातच या ऊर्ध्व गतीला प्रारंभ होतो. मध्यमा भूमी ही मंत्रमय भूमी आहे असे म्हटले जाते. कारण की मंत्ररूपातच मध्यभावाने आत्मप्रकाश करीत असते. मनाची शुद्धी आणि त्याचे फल म्हणून विज्ञानाचे द्वार उघडण्याच्या सामर्थ्याचा लाभ क्रमाक्रमानं या स्थानापासूनच होत असतो. मनुष्याच्या कंठातून वैखरी वाणी उत्पन्न होत असते. त्याच्या मुळात मानसिक चिंता चेतन आणि अचेतन अशा उभय क्षेत्रामध्ये आणि मनोगत भाव किंवा अर्थ जोडलेला असतो. योगी लोक ज्या शब्द अर्थ ज्ञानाची गोष्ट एकत्रितपणे सांगत असतात ती गोष्ट या वैखरी वाणीच्या शब्दाकडेच दृष्टी ठेवून सांगितली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. स्मृतीच्या विशेष शुद्धीकरणाच्या द्वारा उपरोक्त गोष्टीच्या एकत्रीकरणाचा परिहार होणे हा वैखरी भूमीतून मध्यमा भूमीत प्रवेश करण्याचे केवळ अनुषंगिक रूप आहे. वाणीच्या बरोबर प्राणशक्ती आणि मनशक्ती या एकत्रितपणेच विद्यमान असतात. प्राणसूत्राचा पृथ्वी आणि पंचभूतांशीही संबंध असतो. मन आणि प्राणांच्या ज्या एकत्रित क्रिया
एकत्रित क्रिया मनुष्य करतो त्यालाच स्थूल देहाबद्दलचे आकर्षण असे दुसरे नाव आहे. यामुळे या अवस्थेमध्ये देहात्मबोध अत्यंत प्रबल असतो आणि विषयांबद्दल तीव्र आसक्ती राहत असल्यामुळे वैराग्य आणि विवेक प्रभृती गोष्टी पराभूत व दडपलेल्या अवस्थेत असतात. मध्यमा वाणीच्या क्षेत्रामध्ये नादमय चैतन्य किरणं नित्य विराजमान असतात. ही किरणं स्वरूपतः वैखरी भूमीमध्ये दिसून येत नाहीत. ज्यावेळी ही किरणं वैखरी वाणीच्या अवस्थेत अवतीर्ण होतात त्यावेळी नाना प्रकारचे वर्ण आणि इंद्रियांना दिसणाऱ्या उज्ज्वल प्रकाशांच्या रूपात तो प्रतिभासमान होतात. त्याच्याबरोबर चैतन्याचे अनुसंधान राहत नाही. त्यामुळे सूक्ष्मतम चैतन्याचा मिश्र अनुभव वैखरी वाणी ओलांडून पलीकडे जाऊन मध्यम वाणीमध्ये पोहोचल्याशिवाय येत नाही. तर आता आपण इथे थांबूया. पुढला चॅप्टर, पुढला भाग उद्या वाचूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नामस्मरणे पावावे समाधान. श्रीराम श्रीराम श्रीराम. जय जय